जर आपल्याला नक्की जायचंय कुठे आणि कोणत्या मार्गाने जायचंय हेच माहिती नसेल तर आपण किती वेगाने चालतोय याला काहीच अर्थ नसतो. आपण घेतलेली सगळी मेहनत ही वाया जात असते आणि बऱ्याचदा हाच प्रकार आपल्याला स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत पाहायला मिळतो. कंबाईनची एक्झाम 2-3 वर्ष झालं देत आहे पण तरीसुद्धा रिझल्ट येत नाही. याच्या पाठीमागचं एक महत्त्वाचं कारण हे असू शकतं की तुम्ही अभ्यास तर करताय पण कदाचित ज्या घटकांचा अभ्यास तुम्ही करायला पाहिजे, कुठले घटक आहेत ज्याच्यावरती वारंवार प्रश्न विचारले जातात, ते घटक कदाचित तुम्हाला व्यवस्थित माहिती नसतील. आणि म्हणूनच आजच्या लेक्चरमध्ये आपण पॉलिटी या विषयाचे, राज्यघटना या विषयाचे असे कुठले टॉपिक आहेत ज्याच्यावरती आयोग वारंवार प्रश्न विचारतो आणि तुम्ही तेवढे टॉपिक जरी परफेक्ट केले तरी तुमचा स्कोर खूप चांगला येऊ शकतो, त्या टॉपिकबद्दल डिस्कस करणार आहोत. हॅलो वॉरियर्स, मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल चॅनल. फक्त लढण्याची नव्हे, जिंकण्याची तयारी. तर आज जो काही टॉपिक मी घेऊन आलेले आहे याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं तर या टॉपिकवरती बोलण्याची गरज काय आहे, म्हणजे या सब्जेक्टबद्दल आपण का बोलतोय. कारण जर आपण एक्झामच्या दृष्टीने या टॉपिकचा इम्पॉर्टन्स जर पाहिला, या सब्जेक्टचा इम्पॉर्टन्स जर पाहिला तर 2023ला जो काही पॅटर्न बदललेला आहे, या 2023च्या बदललेल्या पॅटर्ननुसार राज्यघटनेचे 10 ऐवजी 15 प्रश्न विचारायला आयोगाने सुरुवात केलेली आहे. म्हणजे यापूर्वी राज्यघटनेचे फक्त 10 प्रश्न विचारले जात होते आणि तिथे मुलं 10 पैकी 10 मार्क्ससुद्धा घेत होती. आता तुम्हाला एक प्लस पॉईंट आहे की इथे 5 प्रश्न वाढलेत म्हणजे तुमचे 5 मार्क्स डिरेक्टली वाढू शकतात आणि म्हणून जर तुम्ही निग्लेक्ट करत असाल या विषयाला तर तुम्ही फार मोठी चूक करताय. आता या विषयाची जेव्हा तुम्ही सुरुवात करत आहात, अभ्यासाला जेव्हा सुरुवात करत आहात त्यावेळेला मी तुम्हाला सजेस्ट करेन की हिस्ट्रीमधून तुम्ही पॉलिटीकडे या. कारण आपण हिस्ट्रीमध्ये ज्या काही घटनात्मक सुधारणा पाहतो, जे काही कायदे पाहतो, तर त्यांचा एक बेसिक स्टडी तुमचा असायला पाहिजे. कारण ज्यावेळेला तुम्हाला ते कळतं की आपल्या घटना निर्मितीची सुरुवात कुठून आणि कशी झाली, त्याचा इतिहास काय आहे, जर तुम्ही ते ब्रिटिशकालीन कायदे वाचले तर मग तुम्हाला पुढचं जे काही पॉलिटी आहे ते कंप्लीट समजायला इझी जातं. त्यामुळे अर्थातच हिस्ट्री आणि पॉलिटीमध्ये कॉमन असणारा जो काही एक टॉपिक येतो घटनात्मक विकास, त्याच्यामध्ये वेगवेगळे जे कायदे आहेत तो तुम्हाला अभ्यासायचाच आहे. तो एक महत्त्वाचा टॉपिक ठरतो इथे. सो महत्त्वाचे टॉपिक जेव्हा आपण पाहतोय, इथे मी 2020 ते 2023 पर्यंत जे काही पेपर झालेले आहेत या पेपरचा रेफरन्स घेतला. इवन तुम्ही 2019, 2018, 17 इथे जरी पाठीमागे गेलात तरीसुद्धा तुमच्या लक्षात एक गोष्ट येईल की याच टॉपिकवरती आयोगाने वारंवार प्रश्न विचारलेले आहेत. मग जसं मी नेहमी सांगते की सरसकट करायच्या मागे धावायचं नाही, सिलेक्टिव्ह करा पण परफेक्ट करा. तर ते परफेक्ट कुठल्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत आणि कशा पद्धतीने करायच्या. सगळ्यात पहिल्यांदा तर मी तुम्हाला सांगितले की घटनात्मक विकास जे काही कायदे आहेत महत्त्वाचे, हे कायदे तुम्ही ॲटलिस्ट पाहून ठेवणं गरजेचे. कुठल्या कायद्याने काय सुधारणा करण्यात आलेली आहे हे तुम्ही पाहणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर जेव्हा ॲक्च्युली आपण संविधान, आपली राज्यघटना अभ्यासायला सुरुवात करतो त्यावेळेला या घटनेची निर्मिती कशी झाली आणि त्यासोबतच या घटनेची वैशिष्ट्ये काय आहेत, निर्मिती आणि वैशिष्ट्ये हे तुम्ही अभ्यासणं आवश्यक आहे. आता ज्यावेळेला आपण निर्मिती आणि वैशिष्ट्ये यांचा अभ्यास करतो त्यावेळेला संविधान सभा, त्या संविधान सभेमध्ये असणाऱ्या ज्या काही बाकीच्या गोष्टी आहेत, वेगवेगळ्या समित्या असतील, त्याच्यामध्ये ज्या व्यक्ती इन्व्हॉल्व होत्या, संविधान सभेचं कामकाज कसं चालत होतं, तिच्या निवडणुका कशा झाल्या, आपली जी घटना तयार झाली त्याच्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टींची मदत घेण्यात आली, म्हणजे कुठले स्रोत आहेत घटनेचे, घटनेची ठळक वैशिष्ट्ये काय आहेत, त्याच्यामध्ये संघराज्यीय कुठली आहेत, एकात्मिक कुठली आहेत, या सगळ्या गोष्टी. म्हणजे तुम्ही पॉलिटीचं कुठलंही बुक जरी अभ्यासत असाल, बेसिकली कोळंबे सरांचं किंवा एम लक्ष्मीकांत सरांचं अभ्यासत असाल तर त्याच्यामधले पहिले 2-3 चॅप्टर जे आहेत ते मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. तिथे तुम्हाला लाईन बाय लाईन करावं लागतं. इवन त्या टॉपिकमध्ये म्हणजे घटना निर्मिती, संविधान सभा याच्याशी रिलेटेड असणाऱ्या ज्या डेट्स आहेत की कुठल्या तारखेला एखादा म्हणजे प्रास्ताविक घटनेचा सरनामा जो आहे, उद्देशपत्रिका, तर त्याचा मसुदा तो कधी मांडण्यात आला, तो कधी स्वीकारण्यात आला, आपलं राष्ट्रगीत राष्ट्रगान कधी स्वीकारलं, आपला ध्वज कधी स्वीकारला, त्याच्यानंतर राष्ट्रकुलाच्या मान्यतेस अनुमोदन कधी दिलं, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, मसुदा समितीच्या स्थापनेची डेट काय आहे, त्यानंतर घटना समितीची पहिली बैठक कधी झाली, हे सगळे प्रश्न आयोगाने विचारलेत. आणि या अशा फॅक्ट आहेत ना की ज्या वारंवार विचारल्या जातात. घटना समितीच्या ज्या काही संविधान सभेच्या ज्या काही समित्या होत्या वेगवेगळ्या, त्या समित्यांचे अध्यक्ष विचारले जातात, मसुदा समितीचे सदस्य विचारले जातात आणि या गोष्टी रिपीट होत चालल्यात पुन्हा पुन्हा.
त्यामुळे तुम्ही हे एकदा परफेक्ट केलं की ते तुम्हाला प्रत्येक एक्झामसाठी हेल्पफुल ठरणार आहे. त्यामुळे हा जो टॉपिक आहे हा फार इम्पॉर्टंट आहे. आणि हा टॉपिक म्हणजे तुम्ही म्हणाल की मग आमच्या बुकमध्ये पहिल्या पेजवरती म्हणजे पहिलं दुसरं प्रकरण जे आहे ते हे दिले, मग फक्त तेवढीच 2-3 पानं करायची का? नाही. जेव्हा मी घटना निर्मिती आणि वैशिष्ट्य म्हणते, कदाचित त्याची वैशिष्ट्य पुढच्या 2-3 प्रकरणामध्ये सुद्धा दिलेली असतील, तर ती तुम्ही करणं इथे अपेक्षित आहे. त्याच्यानंतर येते घटनेची प्रास्ताविका. प्रास्ताविका जी आहे 100 डेज चॅलेंजमध्ये मी ज्या पद्धतीने प्रास्ताविका घेतलेली आहे, लेक्चर ज्या वॉरियर्सनी पाहिलं त्यांचा फीडबॅक खूप छान मिळाला मला. आणि त्या लेक्चरच्या सुरुवातीलाच मी म्हटलेलं की एवढ्या सोप्या पद्धतीने तुम्हाला कदाचित कोणीच आत्तापर्यंत प्रास्ताविका शिकवली नसेल किंवा समजून सांगितली नसेल. कारण प्रास्ताविका जेव्हा आपण अभ्यासतो तेव्हा बेसिकली आपण काय संविधान आहे आणि काय ते पाहतो, पण जे आपण म्हणतो की आपल्या घटनेचा सार आपल्याला प्रास्ताविकेत पाहायला मिळतो, तो कशा पद्धतीने पाहायला मिळतो. प्रास्ताविका अभ्यासताना ती कुठल्या भागांमध्ये कशा पद्धतीने अभ्यासली पाहिजे त्या पद्धतीने ते घेतलेलं आहे. सो तुम्हाला ती लक्षात असेल. आणि प्रास्ताविकेमध्ये असणारी तत्त्व जी आहेत, प्रास्ताविकेमध्ये झालेली घटना दुरुस्ती वगैरे असेल तर या गोष्टी विचारल्या जातात. आणि प्रास्ताविकेबद्दलची मतं की कोणी प्रास्ताविकेला काय म्हटलं, कोणाचं मत काय होतं, याच्याबद्दलचे प्रश्न या टॉपिकवरती तुम्हाला विचारले जातात. त्याच्यानंतर एक त्रिकूट, मी नेहमीच म्हणते की एक त्रिकूट तुम्हाला करायचं आहे. हे तुम्हाला कधीच स्किप करायचं नाही, कारण हे हातातले मार्क्स आहेत तुमच्या. ठीक आहे. त्याच्यातलं सगळ्यात पहिलं येतं फंडामेंटल राईट्स म्हणजे मूलभूत हक्क. हे कंपल्सरी करायचं आहे. त्याच्यानंतर येतं DPSP म्हणजे मार्गदर्शक तत्व. आणि त्याच्यानंतर येतात फंडामेंटल ड्युटीज म्हणजे मूलभूत कर्तव्य. आता हे 12 पासून ते जवळपास 51A पर्यंतची जी कलमं आहेत, ही सगळी कलमं तुम्हाला करायची आहेत. का? कारण इथे 12 ते 35 आहे, इथे 36 ते 51 आहे. कारण यातल्या प्रत्येक कलमावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. इव्हन यांचा क्रम कसा लक्षात ठेवायचा, त्याच्या ट्रिक्स ज्या आहेत मी चॅलेंजमध्ये तर दिलेल्या आहेत, बट यूट्यूबवरती सुद्धा फ्रीमध्ये लेक्चर्स जे आहेत तिथे मी याच्या ट्रिक्स अँड टेक्निक्स ज्या आहेत त्या शेअर केलेल्या आहेत. त्यामुळे जर तुम्ही ते लेक्चर पाहिले नसतील तर पाहून घ्या. कारण तुम्ही फक्त एक व्हिडिओ पाहिला ना की तुमचे हे सगळे टॉपिक जे आहेत ते तोंडपाठ होऊन जातील. आणि इव्हन आत्ता रिसेंटली 2023ला आयोगाने असाही प्रश्न विचारला DPSPच्या बाबतीमध्ये की ते क्रमाने लावा म्हणून. म्हणजे जसं मूलभूत कर्तव्यांच्या बाबतीत यापूर्वी प्रश्न विचारून झालेला आहे, त्या प्रकारचा प्रश्न DPSPच्या बाबतीत विचारला की रँडमली मधले आदले तुम्हाला काही हे दिले, मार्गदर्शक तत्व दिली आणि त्यांनी तुम्हाला क्रमाने लावायला सांगितले. सो अशा प्रकारचे प्रश्न जे आहेत ते तुम्हाला पाहायला मिळू शकतात. त्यामुळे हे त्रिकूट फार इम्पॉर्टंट आहे. एवढी कलमं तुम्हाला करायची आहेत आणि त्याच्यामधल्या तरतुदीसुद्धा व्यवस्थितपणे तुम्हाला करून ठेवायच्यात. आता याच्यानंतरचे जे टॉपिक येतात ते तुम्हाला सेपरेटली अभ्यासायचे नाही आहेत, म्हणजे तोडून तोडून कुठलाही भाग अभ्यासायचा नाही आहे. इथे तुम्हाला पॅरलली अभ्यास करायचा आहे, कंपॅरेटिव्हली अभ्यास करायचा आहे. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पहिला टॉपिक येतो तो म्हणजे राष्ट्रपती. आणि राष्ट्रपतीसोबतच अभ्यासायचा आहे राज्यपाल. कधीही हे जे 2 टॉपिक आहेत ते वेगळे वेगळे करून अभ्यासू नका. जेव्हा तुम्ही राष्ट्रपती अभ्यासताय, राष्ट्रपतीच्या तरतुदी आणि राज्यपालांच्या तरतुदी या कंपॅरेटिव्हली स्टडी करा. कारण जे अधिकार राष्ट्रपतींना केंद्राच्या बाबतीत असतात, देशाच्या बाबतीत असतात, तेच कुठेतरी आपल्याला राज्यपालांना राज्याच्या बाबतीत असलेले पाहायला मिळतं. त्यामुळे हे करताना कंपॅरेटिव्हली करायचं आहे. मग याच्यामध्ये यांचे जे काही अधिकार आहेत मग तिथे प्रश्न विचारले जातात की कायदेशीर अधिकार कुठला आहे त्यांचा, किंवा क्षमादानाचा अधिकार आहे त्या बाबतीतले अधिकार विचारले जातात, किंवा विधेयकांच्या बाबतीत जे अधिकार असतात हेही विचारलं जातं. आणि बेसिक गोष्टी ज्या आहेत यांच्या, म्हणजे अगदी यांची निवड कशी होते, मग ती निवडणूक असेल किंवा राज्यपालांची नियुक्ती असेल तर त्या संदर्भात प्रश्न विचारला जातो. या दोघांमधलं कंपॅरिझन विचारलं जातं. या दोघांना जे नियुक्तीचे अधिकार आहेत त्याच्यावरती प्रश्न विचारला जातो. यांचा कार्यकाळ, त्याच्यानंतर यांचं शपथ जे असते, शपथ किंवा प्रतिज्ञा, या सगळ्या टॉपिकवरती जे आयोगाने आत्तापर्यंत जर तुम्ही पाहिलं तर प्रश्न विचारून झालेले आहेत. त्यामुळे ती प्रत्येक गोष्ट हे 2 टॉपिक ना अक्षरशः डिटेलमध्ये तुम्ही करणं आवश्यक असतं. त्याच्यानंतर पुढचा टॉपिक अगेन कंपॅरेटिव्हली PM अँड CM. पाहायला गेलं तर फार छोटासा टॉपिक आहे, काहीच कलम आहेत. म्हणजे PM CM सोबतच तुम्ही मंत्रिमंडळ अभ्यासायला पाहिजे. यांना तोडून तोडून नका अभ्यासू. मंत्रिमंडळ, मग याच्यामध्ये केंद्र आणि राज्य हे दोन्ही मंत्रिमंडळ येतील. ठीक आहे. हे कंपॅरेटिव्हली स्टडी करा. इव्हन मी जे लेक्चर घेतलेलं आहे 100 डेजमध्ये तिथे सुद्धा मी 2 पार्ट केलेले आहेत. एकीकडे तुम्हाला केंद्राचं लिहून दिले, एकीकडे तुम्हाला राज्याचं लिहून दिले. सो कंपॅरेटिव्हली खूप इझी जातं ते लक्षात ठेवायला. तरतुदी बऱ्यापैकी सेम असतात, फक्त जे सेक्शन आहेत, जे आर्टिकल्स आहेत, कलम जी आहेत ती तुम्हाला लक्षात ठेवणं आवश्यक असतं. त्याच्यानंतर एक टॉपिक म्हणजे एका पानाचेच 2 टॉपिक आहेत. ही 2 पानं जर तुम्ही वाचली ना 100% एक तरी प्रश्न प्रत्येक वर्षी त्याच्यावरती असतोच. आणि तो म्हणजे भारताचा महान्यायवादी
आणि याच्याबद्दल मी खूप वेळा सांगितले की कधी कधी भारताचा महान्यायवादी असं म्हणण्याऐवजी महाधिवक्ता, भारताचा महाधिवक्ता असं म्हटलं जातं आणि आपल्या डोक्यात काय असतं, राज्याचा महाधिवक्ता असतो आणि आपण मग ते भारताचा दिलेला आहे ते वाचतच नाही, तर तिथे प्रश्न चुकू शकतो. सो महान्यायवादी आणि महाधिवक्ता कंपॅरेटिव्हली करायचं खूप इझी आहे. यांची निवड कोण करतं, मग ते राजीनामा कसा देतात, मग यांचा पदावधी घटनेत आहे का, म्हणजे पदावधीची सुरक्षा आहे का, त्याच्यानंतर यांना कुठले अधिकार आहेत, सरकारी सेवक आहेत नाहीत, पूर्णकालिक वकील आहेत नाहीत, या सगळ्या गोष्टी, सर्वोच्च कायदा अधिकारी म्हणून ओळखले जाते यांना, तर या गोष्टी तुम्ही इथे पाहणं आवश्यक आहे. आणि त्याच्यानंतर महत्त्वाचा पार्ट येतो तो म्हणजे संसद आणि विधिमंडळ. संसद आणि विधिमंडळ जेव्हा आपण कंपॅरेटिव्ह स्टडी करतो याच्यामध्ये आणखी एक टॉपिक कंपॅरेटिव्ह करायचे तुम्हाला, तो म्हणजे UPSC आणि MPSC. हे सुद्धा मी लेक्चरमध्ये देताना त्याच पद्धतीने दिलेलं आहे. सो MPSC आणि UPSC सुद्धा तुम्हाला कंपॅरेटिव्हली करायचं आहे. अँड वन मोर थिंग जी कंपॅरेटिव्हली करायची आहे, सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट. एवढ्या गोष्टी ज्या आहेत, हे जे टॉपिक आहेत, हे तुम्ही जर कंपॅरेटिव्हली केलं तर तुमचा लोड जो आहे तो थोडासा कमी होतो आणि तुम्हाला पाहायलाही मिळतं की म्हणजे इझिली लक्षात कसं राहतात या गोष्टी किंवा याच्यावरती प्रश्न कशा पद्धतीने येतात. सो आपण टॉपिक पाहिल्यानंतर याच्यावरती कुठले प्रश्न आले तर ते मी तुम्हाला एक रँडमली व्ह्यू देईन की पाठीमागच्या आत्ता जे रिसेंटली एक्झाम झालेले आहेत त्याच्यामध्ये कशा पद्धतीने याच्यावरती प्रश्न विचारलेले आहेत. आता याच्या व्यतिरिक्त एक टॉपिक येतो जो तुम्हाला या सगळ्या टॉपिक सोबतच अभ्यासायचा आहे, तो म्हणजे घटना दुरुस्ती. घटना दुरुस्ती हा टॉपिक अभ्यासताना याला सेपरेट तोडून अभ्यासू नका. म्हणजे घटना दुरुस्ती अभ्यासायची तर मी घटना दुरुस्तीची जी पद्धती आहे, घटना दुरुस्तीशी संबंधित असणारं कलम आहे, कुठल्या घटना दुरुस्ती आहेत, म्हणजे संविधानामध्ये किती प्रकार दिलेत घटना दुरुस्तीचे आणि ॲक्च्युली किती प्रकारे घटना दुरुस्ती करता येते, कुठल्या प्रकारची घटना दुरुस्ती जी आहे तिला घटना दुरुस्तीचा क्रमांक किंवा घटना दुरुस्ती मानलं जात नाही, या गोष्टी पाहून ठेवा. पण ज्यावेळेला तुम्ही घटना दुरुस्त ज्या झालेल्या आहेत आत्तापर्यंत संविधानामध्ये त्या जेव्हा अभ्यासते तेव्हा त्यांना असं सेपरेटली पहिली कुठली, दुसरी कुठली, तिसरी असं पाठ नका करत बसू. कारण तसं जर पाठ करत बसाल तर ते ऐन वेळेला एक्झाममध्ये तुम्हाला ती गोष्ट धोका देईल की तुम्हाला आठवणार नाही. मग हा टॉपिक कसा करायचा, समजा तुम्ही प्रास्ताविका अभ्यासताय, प्रास्ताविकेच्या बाबतीतली घटना दुरुस्ती कुठली ती तिथेच करून टाका. मूलभूत हक्क अभ्यासताय, DPSP अभ्यासताय, FD फंडामेंटल ड्युटीज अभ्यासताय, इथे लगेच त्या टॉपिकशी रिलेटेड असणाऱ्या घटना दुरुस्ती कुठल्या आहेत त्या अभ्यासून घ्या. जर या पद्धतीने कराल तर घटना दुरुस्ती इझिली लक्षात राहतील. संसद टॉपिक अभ्यासताय, संसदेच्या बाबतीत कुठली घटना दुरुस्ती आहे, राष्ट्रपती मंत्रिमंडळ यांचा संबंध अभ्यासताय, तिथेच कुठली घटना दुरुस्ती आहे, राष्ट्रपतींवरती मंत्रिमंडळाचा सल्ला जो आहे बंधनकारक करण्यात आला, मग पुनर्विचारासाठी पाठवू शकतात, हे कुठल्या घटना दुरुस्तीने करण्यात आले, हे तिथल्या तिथे करा तर ते इझिली तुमच्या लक्षात राहून जाईल. त्याच्यानंतर पुढचा एक टॉपिक येतो तो म्हणजे आणीबाणी. 3 प्रकार आहेत त्याच्यावरती. वित्तीय आणीबाणीवरती आतापर्यंत आय थिंक कलमावरतीच प्रश्न विचारलेला असेल, बट बाकीच्या ज्या 2 आहेत राष्ट्रपती राजवट आणि राष्ट्रीय आणीबाणी कुठल्या परिस्थितीमध्ये लागू केली जाते, त्याचं कलम कुठलं आहे, मान्यता किती दिवसात, म्हणजे संसदेने तो ठराव किती दिवसात मान्यता देणं त्याला बंधनकारक असतं आणि तो संपुष्टात कसा येतो, या काही गोष्टी आहेत. आणि मग ज्यावेळेला राष्ट्रीय आणीबाणी लागू असेल किंवा राष्ट्रपती राजवट लागू असेल त्यावेळेला काय मग संसदेला अधिकार कुठले प्राप्त होतात, याच्या गोष्टी आहेत त्या इथे तुम्ही अभ्यासणं आवश्यक असतं. UPSC आणि MPSCच्या बाबतीत मी सांगितलं कंपॅरेटिव्हली करा. जे काही 315 पासून पुढची कलमं आहेत ती कलमं पहा, त्याच्यामध्ये मग त्यांची रचना काय असते, सदस्यांची नियुक्ती, अध्यक्षांची नियुक्ती, त्याच्यानंतर त्यांचा राजीनामा कोणाकडे जातो आणि त्यांना पदावरून दूर करण्याची काय पद्धत आहे. तर थोडंसं स्टेट आणि UPSCचं जेव्हा तुम्ही एकत्र करता त्यावेळेला थोडंसं तिथे काही चेंजेस आहेत ते करणं गरजेचं आहे. आणि संयुक्त आयोग जो असतो, संयुक्त राज्य लोकसेवा आयोग, तर तो पण तिथे तुम्ही करून घेणं अपेक्षित आहे. आणि याच्यासोबत आणखी एक आयोग तुम्हाला करायचा आहे, तो म्हणजे निवडणूक आयोग. हा आयोगाचा फेवरेट आहे आणि खूप जास्त चर्चेत असणारा आयोग आहे. शिवाय निवडणुका आहेत, सो हा आयोग तुम्ही करणं गरजेचं आहे. संसद विधिमंडळामध्ये पण मी सांगितलं लोकसभेच्या निवडणुका आहेत, राज्यसभेच्या निवडणुका आहेत, त्यामुळे अगेन हे चर्चेत आहे. आणि विधिमंडळ अर्थातच विधानसभेच्या पण निवडणुका आत्ता येत आहेत. सो हा टॉपिक फार महत्त्वाचा आहे की विधानसभा आणि विधान परिषद, त्यातही विधान परिषदेवरती आयोग जास्त प्रश्न विचारतो. विधान परिषदेची रचना काय आहे, कशा पद्धतीने निर्माण केली जाते, कशा पद्धतीने ती रद्द केली जाते, कोणाला अधिकार आहे, कुठल्या राज्यामध्ये विधान परिषद आहे, कुठल्या राज्यामध्ये सुरुवातीपासून आहे, कुठल्या राज्यांनी रद्द केली आहे, या सगळ्या प्रकारचे प्रश्न जे आहेत ते आपल्याला इथे पाहायला मिळतात. सो हा जो पार्ट आहे तो तुम्ही करणं अपेक्षित
असतं. आणि याच्यानंतर एक जो टॉपिक आहे जो दुर्लक्षित राहतो बऱ्याचदा, तो सांगितला पण जात नाही बऱ्याचदा इम्पॉर्टंट टॉपिकमध्ये, तो म्हणजे केंद्र राज्य संबंध. आणि याच्यामध्ये जेव्हा तुम्ही केंद्र राज्य संबंध अभ्यासत आहात त्यावेळेला ज्या 3 सूची आहेत त्या तर तुम्हाला अभ्यासायच्या आहेत, पण याच्या बाबतीत जे काही आयोग स्थापन करण्यात आलेले होते, जसे की सरकारी आयोग आहे तर तो असेल, पुंछी आयोग असेल, तर असे काही आयोग जे आहेत ते तुम्ही करणं अपेक्षित आहे. सो या ज्या गोष्टी आहेत, हे जे टॉपिक आहेत हे थोडेसे इम्पॉर्टंट आहेत. आणि याच्यानंतर हे एवढं केल्यानंतर एक महत्त्वाचा टॉपिक राहतो, एक पार्ट जिथे 2 प्रश्न तरी आपल्याला पाहायला मिळतात, तो म्हणजे पंचायत राज. पंचायत राज. आता जेव्हा पंचायत राज करताय तर इथे अगेन तुम्हाला एक पॉलिटीमधला 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती ही करायची आहे. अँड अगेन 73वी 74वी घटना दुरुस्तीचं आय थिंक मी यूट्यूबवरती पण लेक्चर दिले, की जिथे म्हणजे एवढं मोठं कलम आहे 243, तर ते अख्खच्या अख्खं 73व्या आणि 74व्या घटना दुरुस्तीतल्या सगळ्या तरतुदी तुमच्या एक 5 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये लक्षात राहतील. तो व्हिडिओ यूट्यूबवरती असेल, सर्च करून पहा किंवा पॉलिटी बाय वॉरियर ऑफिसर या प्लेलिस्टमध्ये जाऊन पहा. तिथून जे 73व्या 74व्या घटना दुरुस्तीच्या ट्रिक्स आहेत ते एकदाच पहा, तुमच्या कायमस्वरूपी लक्षात राहील. सो इथे कसाही प्रश्न आला, बेसिकली इथे जो प्रश्न येतो तो जोड्या लावायला येतो. आणि दुसरा एक येतो तो म्हणजे जी काही कलमं आहेत मग त्याच्यातलं निवडणूक आयोगाशी रिलेटेड, राज्याचा जो निवडणूक आयोग आहे त्याच्याशी रिलेटेड कलम विचारलं जाईल, किंवा राज्याचा जो वित्त आयोग आहे त्याच्याशी रिलेटेड हे जे आहे कलम आहे ते विचारलं जाईल, किंवा पंचायतींचा कार्यकाळ जो आहे त्याच्याशी रिलेटेड प्रश्न विचारला जाईल. आणि याच्यामध्येच पुढचा पार्ट जो येतो त्याच्यामध्ये ग्राम प्रशासन येतं. त्याही पूर्वी एक येतं म्हणजे समित्या. ठीक आहे, तर पंचायत राजच्या समित्या जेव्हा तुम्ही करताय, आय थिंक मी 2-3 समित्या और मोर दॅन 3 समित्यांच्या ट्रिक ज्या आहेत त्या ऑलरेडी घेतल्या. तर पॉलिटी बाय वॉरियर ऑफिसर इतकंच सर्च करा, किंवा प्लेलिस्टची लिंक मी एंड स्क्रीनला देईन, तिथून ते जे समित्यांशी रिलेटेड लेक्चर आहेत ते पहा. तिथे ट्रिक्स दिल्यात, तोंडपाठ होऊन जातील तुमच्या समित्या. अँड ग्राम प्रशासनमध्ये मग सरपंच आहे, उपसरपंच आहे, ग्रामपंचायत आहे, ग्रामसभा आहे, काही प्रश्न जिल्हा परिषदेवरती पण आपल्याला पाहायला मिळतात, सरपंच समिती, काही समित्या आहेत ज्याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारायला सुरुवात केली. मग सरपंच समितीवरती झालाय विचारून, त्याच्यानंतर ग्राम विकास समितीवरती झालाय, अजून एक बनू शकतो लाभार्थी स्तर समितीवरती. तर वॉरियर ऑफिसर 2.0 वरती मी एक नवीन लेक्चर सिरीज सुरू केलेली आहे, मिनिटांची तयारी तासांपेक्षा भारी. बेसिकली ती कन्सेप्ट काय आहे, तर मी एक प्रश्न आणि त्या प्रश्नाच्या विश्लेषणातून अख्खा एक पॉईंट जो आहे तो कव्हर करण्याचा प्रयत्न करते. फॉर एक्झाम्पल, आता एक जो पार्ट येईल त्याच्यामध्ये असेल ग्रामविकास समित्या ज्या आहेत, तर त्याच्यावरचा एक प्रश्न आहे. मग तिथे ग्रामविकास समित्या हा पूर्ण पॉईंट म्हणजे त्या ग्रामविकास समित्यांची स्थापना कोण करतं, त्याची रचना काय आहे, सदस्य काय आहेत, त्याच्या बाबतीत असणाऱ्या इतर अटी काय आहेत, त्या ग्रामविकास समित्यांचे अधिकार काय आहेत, कार्य काय आहेत, तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मी तिथे एक्सप्लेन करते. सो एका प्रश्नामध्ये तो तुमचा पूर्ण पॉईंट जो आहे तो क्लिअर होतोय. त्यामुळे जर ते लेक्चर तुम्ही पाहत नसाल तर डेफिनेटली पहा. आणि शेवटी मी तुम्हाला एक होमवर्कसाठी पण क्वेश्चन देते, तर त्याच्यातून तुम्हाला डेफिनेटली एक्झाममध्ये क्वेश्चन रिफ्लेक्ट झालेले पाहायला मिळतील. आणि हे अगदी 5 ते 6 मिनिटांचे लेक्चर असतात. सो दिवसातला तितका वेळ तुम्ही देऊच शकता की जिथे तुमचा एक अख्खा पॉईंट कव्हर होईल. तर तिथे हिस्ट्रीचे ऑलरेडी 7 पार्ट जे आहेत, म्हणजे 7 पार्ट जे आहेत ते मी घेणार आहे. देन आपण मग इकडे वळतोय, पंचायत राजकडे वळतोय, जिथे की मग ग्राम प्रशासन हा जो टॉपिक आहे, मग तिथे सरपंच असेल, ग्रामसभा असेल, तर हे काही पॉईंट जे आहेत ते मी कव्हर करण्याचा प्रयत्न करते. सो तिथून सुद्धा तुम्ही हे पॉईंट जे आहे ते करू शकता. तर अशा पद्धतीने एवढे जे टॉपिक आहेत हे तुम्हाला करायचे आहेत, इम्पॉर्टंट असणारे टॉपिक आहेत. कुठले, एक तर कायदे करा, कायद्याच्या हायलाइट्स करा की कुठल्या प्रमुख तरतुदी आहेत, निर्मिती आणि वैशिष्ट्य, त्याच्यानंतर प्रास्ताविका आहे, त्रिकूट सांगितला, फंडामेंटल राईट, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्व आणि मूलभूत कर्तव्य, त्यानंतर राष्ट्रपती, राज्यपाल, PM आणि CM आणि त्यांच्यासोबत मंत्रिमंडळ, महान्यायवादी, महाधिवक्ता, संसद आणि विधिमंडळ, त्याच्यानंतर आयोग, MPSC, UPSC, निवडणूक आयोग, हे महत्त्वाचे आयोग आहेत. त्यासोबतच थोडाफार वित्त आयोग जो आहे, जरी तो अर्थशास्त्रामध्ये तुम्ही अभ्यासत असला तरी एखादा क्वेश्चन इकडे सुद्धा बनू शकतो. आणि अनुसूचित जाती जमाती आयोग जे आहेत, मागासवर्गीय आयोग जे आहे, याच्यावरती प्रश्न बनण्याचे चान्सेस आहेत, कारण करंट अफेअर्समध्ये ते चर्चेत आहे परत. ठीक आहे, मंडल आयोग वगैरे जे सतत चर्चेत येतात, तर त्याची हिस्ट्री थोडीफार माहिती असणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट याच्यावरती पण प्रश्न येताना न्यायाधीशांच्या संदर्भात विचारले जातात.
की न्यायाधीशांची नियुक्ती असेल, न्यायाधीशांची पात्रता असेल, न्यायाधीशांना पदावरून दूर करणं असेल, किंवा सुप्रीम कोर्ट हायकोर्टचे जे विशेष अधिकार असतात, मग त्यांचं प्रारंभिक क्षेत्र कुठलं आहे, किंवा त्यांना जे रीटचे अधिकार असतात, किंवा जे अपीलीय न्यायालय म्हणून त्यांना जे अधिकार असतात, हे अधिकार जे आहेत ते त्यांचे विचारले जातात. घटना दुरुस्ती, रँडमली घटना दुरुस्त पण विचारले जाऊ शकतात. एका बाजूला घटना दुरुस्ती आणि एका बाजूला त्या घटना दुरुस्तीने केलेल्या तरतुदी, किंवा एखादी घटना दुरुस्ती घेतली जाईल आणि त्याच्याने कुठली तरतूद केली हे विचारलं जाईल, किंवा सरळ एखादी तरतूद दिली जाईल आणि ती कुठल्या घटना दुरुस्तीने केली, अशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो. त्याच्यानंतर आणीबाणीमध्ये राष्ट्रीय आणीबाणी, राष्ट्रपती राजवट आणि वित्तीय आणीबाणी. केंद्र राज्य संबंधामध्ये 3 सूची आहेत. त्यासोबतच केंद्र राज्य संबंधाचा पण आय थिंक मी एक लेक्चरचा म्हणजे हाफ पार्ट जो आहे तो अपलोड केलेला आहे चॅनलवरती. तर पॉलिटी बाय वॉरियर ऑफिसर इतकं सर्च केलं ना, खूप सगळे लेक्चर्स तुम्हाला मिळतील, तिथून तुम्ही करू शकता. याच्यामध्ये अगेन आहे की केंद्राला कधी अधिकार असतो राज्यसूचीतल्या विषयांवरती कायदा करण्याचा, हा एक पॉईंट विचारला जाऊ शकतो. आणि मग इथे केंद्र राज्य संबंधामध्ये तुम्हाला कायदेविषयक संबंध जे आहेत ते विचारले जातात, प्रशासकीय संबंध आहेत, आणि आर्थिक संबंधांची कलमं जी आहेत ती फक्त हेडिंग तरी ॲटलिस्ट तुम्ही पाहून ठेवणं अपेक्षित आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पंचायत राज आणि समित्या, पंचायत राजच्या ज्या समित्या आहेत त्या 73वी 74वी घटना दुरुस्ती आणि ग्राम प्रशासन, हे काही महत्त्वाचे टॉपिक आहेत जे तुम्ही करणं अपेक्षित आहे. आता आपण क्विकली पाहूयात की या टॉपिकवरती खरंच प्रश्न येतात का, की आपण उगीचच हे टॉपिक घेतलेले आहेत. आत्ता माझ्याकडे मी 2021, 22 आणि 23चे 3 पेपर जे आहेत ते आपण पाहूयात. याच्यामधला पहिला जो प्रश्न होता, म्हणजे एक जो प्रश्न आलेला आहे, एक सेकंड, सरपंचाच्या निवडीबद्दलचा प्रश्न आलाय, ग्राम प्रशासनमध्ये गेला. ठीक आहे. त्याच्यानंतर ग्रामविकास समित्यांबद्दल मी आत्ताच बोलले. 2021ला ग्रामविकास समित्यांबद्दलच्या तरतुदी दिल्या होत्या. एकूण 5 तरतुदी दिलेल्या आणि त्याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यानंतर सरकारी आयोगावरती प्रश्न विचारला, केंद्र राज्य संबंधामध्ये प्रश्न गेला. त्यानंतर महाधिवक्तावरती प्रश्न आलाय आणि मी तुम्हाला सांगितलं की महाधिवक्ता, महान्यायवादी एका लाईनचे टॉपिक आहेत. तिथे तुम्हाला म्हणजे एका पेजचे टॉपिक आहेत, एकदा केले परफेक्ट होऊन जातात. फक्त या एका पेजवरती महाधिवक्ता, एका पेजवरती महान्यायवादी, कंपॅरेटिव्हली लक्षात ठेवा, खूप इझी आहे लक्षात ठेवायला. त्याच्यानंतर संसदीय शासन पद्धतीबद्दलचा प्रश्न विचारलाय. त्यानंतर अर्थविधेयक, आता हे ज्यावेळेला तुम्ही संसद करताय त्याच वेळेला विधेयकं जी आहेत, विधेयकांचे प्रकार हे तुमचे संसद आणि विधिमंडळामध्ये येतात. त्यानंतर भारतीय संसदेला राज्यसूचीतल्या कोणत्याही विषयाबाबत राष्ट्रीय हितासाठी कायदा करण्याचा अधिकार आहे. केंद्र राज्य संबंध 2 प्रश्न झाले इथल्या इथे. त्याच्यानंतर जिल्हा परिषद बैठक विचारली आहे, ग्राम प्रशासनमध्ये जाईल, तो प्रश्न ॲक्च्युली कॅन्सल झालेला. त्याच्यानंतर राज्याच्या उच्च न्यायालयामध्ये मुख्य न्यायाधीश आणि कोणाचा समावेश असतो, हायकोर्टमध्ये हा प्रश्न जातोय. आणि त्याच्यानंतर राज्यघटना निर्मितीची जबाबदारी आणि कार्य पार पाडण्यासाठी ज्या वेगवेगळ्या समित्या स्थापन केल्या, निर्मिती आणि वैशिष्ट्ये, घटना निर्मिती आणि वैशिष्ट्ये, तिथल्या समित्या करायला सांगितलेल्या आहेत. तर हे 10 प्रश्न होते 2021ला विचारलेले. त्याच्यानंतर 2022ला पण 10च प्रश्न होते. त्याच्यामधला पहिला प्रश्न होता मसुदा समितीचे कोण सदस्य होते, घटना निर्मिती आणि वैशिष्ट्ये, मी जे सांगितलं पहिली 2-3 प्रकरणं, मसुदा समिती फार इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर विचारलेलं 73वी घटना दुरुस्ती, त्याच्यावरती प्रश्न आलेला आहे, आपण घेतलेली आहे 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे कोणत्या कलमात मुख्यमंत्र्यांची कर्तव्य दिलेली आहेत. मुख्यमंत्री, PM आणि CM कलमं त्यांची करायची आहेत, पॅरलली लक्षात ठेवा. त्यानंतर राज्यपाल पदाच्या कालावधीबाबत कुठली कथनं बरोबर आहेत, राष्ट्रपती, राज्यपाल मी सांगितले तुम्हाला करायला. त्याच्यानंतर पुढचा आहे राज्यघटनेतली कुठली वैशिष्ट्य ब्रिटिश राज्यघटनेतून घेतलेत, घटना निर्मिती आणि वैशिष्ट्य, तिथे सांगितलं घटनेचे स्रोत लक्षात ठेवायचे आहेत. जे क्वेश्चन पेपर ॲनालिसिसचे काही व्हिडिओज जे आहेत ते मी अपलोड केलेले आहेत, सराव प्रश्न म्हणून अपलोड केले, तिथे मी या सगळ्याच्या ट्रिक्स दिलेल्या आहेत. सो ते क्वेश्चन आन्सर फॉर्मॅटमधलेच व्हिडिओ आहेत आणि तिथे मी मेन्सचे काही क्वेश्चन पेपर आहेत त्याचं ॲनालिसिस घेतलेलं, सो ते तुम्हाला खूप युजफुल ठरेल येणाऱ्या एक्झामसाठी. त्याच्यानंतर संसद आणि राज्य विधानमंडळाच्या निवडणुका कोणाद्वारे आयोजित केल्या जातात, निवडणूक आयोगाशी रिलेटेड असणारा प्रश्न आहे. त्यानंतर ग्रामसभेची रचना विचारलेली आहे, ग्राम प्रशासनाशी रिलेटेड प्रश्न आहे. त्यानंतर अगेन राज्य लोकसेवा आयोगाबाबतच्या तरतुदी विचारल्यात, कॅन्सल झालेला तो प्रश्न म्हणजे MPSCशी रिलेटेड प्रश्न आहे. त्यानंतर राज्याला महाधिवक्ता असावा असा एक प्रश्न आहे, कुठल्या कलमात नमूद केले, आला महान्यायवादी, महाधिवक्ता, 2 प्रश्न झाले आपले. त्याच्यानंतर कोणती समिती पंचायत राजशी संबंधित नाही, पंचायत राज समित्या करा म्हणून मी तुम्हाला सांगितलेलं आहे. हे आहे 2022चे प्रश्न आणि हे सगळे टॉपिक आपल्याला इथेच पाहायला मिळतात. त्याच्यानंतर हा आहे 2023चा पेपर. याच्यामध्ये जर आपण पाहिलं
तर 2023ला जो महत्त्वाचा बदल केलेला आहे तो बदल असा आहे की 15 प्रश्न विचारले. ठीक आहे, मग याच्यामध्ये पहिला जो प्रश्न विचारलाय ना तो या घटकावरती विचारलाय, कायद्यांवरती, आणि तो मॉन्टफोर्ड सुधारणा ज्या आहेत, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा, तर त्या घटनात्मक सुधारणाविषयक अहवालाचा प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यानंतर जोड्याजुळवा विचारलेला आहे मूलभूत हक्कांशी रिलेटेड. एका बाजूला मूलभूत हक्कांची कलमं दिली आहेत आणि एका बाजूला तरतुदी दिलेल्या आहेत. त्यानंतर समवर्ती सूचित नसणारा विषय, 3 सूची मी सांगितलं, याच्यावरती प्रश्न आलेला आहे. त्याच्यानंतर विचारले संविधान परिषदेच्या कार्याविषयक समितीचे अध्यक्ष कोण होते. निर्मिती आणि वैशिष्ट्यमधल्या ज्या समित्या आहेत त्या तुम्हाला लक्षात ठेवायच्यात. त्यानंतर संविधान परिषदेच्या सल्लागार शाखेने भारतीय राज्यघटनेचा पहिला मसुदा कधी तयार केला. डेट्स विचारलेले आहेत. मी सांगितलं पहिल्या आणि दुसऱ्या प्रकरणातल्या ज्या डेट्स आहेत त्या सगळ्या तुमच्या तोंडपाठ असायला पाहिजेत, कारण त्या विचारल्या जातात. त्यानंतर राज्यघटनेतल्या मार्गदर्शक तत्वांचा भारतीय राज्यघटनेतल्या अनुच्छेदाच्या क्रमांकानुसार योग्य क्रम लावा. DPSPंचा क्रम विचारलेला आहे. त्यानंतर अगेन महाधिवक्त्याबद्दल प्रश्न आलाय. आत्ता मी 3 वर्ष सलग तुम्हाला पेपर दाखवलेत, 21, 22, 23 सलग 3 वर्ष तुम्हाला महाधिवक्त्यावरचा प्रश्न पाहायला मिळालाय. फक्त एका पेजचं प्रकरण आहे, एकदाच परफेक्ट करा, प्रश्न पाहायला मिळतो. त्याच्यानंतर उच्च न्यायालयाच्या बाबतीत कुठलं विधान बरोबर नाहीये. सलग 3 वेळा आपण उच्च न्यायालयाशी रिलेटेड पण प्रश्न पाहिलेला आहे. त्यानंतर पुढचा जो प्रश्न होता तो 24 एप्रिल हा दिवस कुठला दिवस म्हणून साजरा केला जातो. तर अर्थात जे ऑप्शन दिलेत आणि ज्या ठिकाणी हा प्रश्न आलाय तर त्याच्यावरून तुम्हाला कळायला पाहिजे की हा कुठल्या रिलेटेड असेल. ऑप्शन दिलेत राष्ट्रीय जनसंपर्क, राष्ट्रीय पंचायत राज दिन, मतदार दिन आणि साक्षरता दिन. तर ऑप्शनवरून तुम्ही जाऊ शकता. त्याच्यानंतर विचारले कुठल्या राज्यांमध्ये विधान परिषद हे सभागृह नाही. सांगितलं होतं मी तुम्हाला संसद आणि विधिमंडळ, इथे हा प्रश्न जातो. त्यानंतर एका बाजूला दिलेत घटना दुरुस्ती 61वी, 44वी, 41वी आणि 73वी, आणि दुसऱ्या बाजूला दिलेत की कुठल्या गोष्टी ज्या आहेत, कुठल्या तरतुदी ज्या आहेत त्या करण्यात आल्या. सो 73व्या घटना दुरुस्तीने काय झालं, त्याच्यानंतर 41वी, 44वी आणि 61वी. जोडायला लावायला प्रश्न आले घटना दुरुस्ती या टॉपिकशी रिलेटेड आहे. त्यानंतर विचारले सरपंचाचे अधिकार आणि कर्तव्य याबाबत विधाने विचारत घ्या. तर अगेन इथे ग्राम प्रशासनमध्ये हा टॉपिक जातो. सरकारी या आयोगाचे सदस्य कोण नव्हते असा प्रश्न आहे. केंद्र राज्य संबंधामधले आयोग जे मी तुम्हाला सांगितले तिथे हा प्रश्न जातो. त्यानंतर निवडणूक आयोगाची कर्तव्य विचारलेत. निवडणूक आयोग इथे दिलेला आहे आणि निवडणूक आयोगाच्या सगळ्या ट्रिक्स म्हणजे सगळी जी कलमं आहेत 324 पासून पुढे त्या कलमांच्या ट्रिकचा व्हिडिओ पण पॉलिटी बाय वॉरियर ऑफिसर या प्लेलिस्टमध्ये पाहायला मिळेल, तिथून पहा. आणि त्याच्यानंतर 15वा प्रश्न जो होता तो थोडासा वेगळ्या अँगलने विचारलेला होता. तो हिस्ट्री प्लस पॉलिटी असंही तुम्ही म्हणू शकता, कारण जनरली राज्यसेवेला जे अभ्यास करतात त्यांना या प्रश्नाचं उत्तर आलं असेल. जसे की थॉमस हॉब्स आहे, फ्रेडरिक हायेक आहे, रॉबर्ट नॉझिक आणि रुसो. तर अमेरिकन तत्वज्ञ, ब्रिटिश तत्वज्ञ, फ्रेंच राज्यक्रांतीचा जनक आणि अँग्लो ऑस्ट्रियन तत्वज्ञ असे 4 ऑप्शन दिलेले होते. तर ज्यांनी राज्यसेवेसाठी स्टडी केलं त्यांच्यासाठी हा क्वेश्चन होता. आता लक्षात घ्या की जेव्हा हे 15 प्रश्न येत आहेत 15पैकी कमीत कमी 13 ते 14 प्रश्नांची उत्तर तुम्हाला 100% येऊ शकतात जर तुम्ही एवढे टॉपिक प्रॉपरली केले तर. ठीक आहे, कदाचित जर 15च्या 15 म्हणजे एखादा जर प्रश्न असा नाही आला वेगळा, इथे पण लक्षात घ्या वेगळा जो प्रश्न येतो तो कुठून विचारला जातोय. एक तर कुठेतरी करंट अफेअर्समध्ये काहीतरी रेफरन्स आलेला असतो आणि तिथे ती माहिती दिलेली असते म्हणून तो प्रश्न विचारला जातो. त्यामुळे जेव्हा चालू घडामोडी अभ्यासताय त्यावेळेला घटनात्मक घडामोडी ज्या आहेत, राजकीय घडामोडी, घटनात्मक घडामोडी त्या ज्या आहेत त्या सुद्धा पॅरलली तुम्ही स्टडी करा. की जसं विधान परिषद आहे किंवा आता आपण संसद आणि विधिमंडळ पाहतो तर तिथे निवडणुकांचा मुद्दा येतो, किंवा एखादं विधेयक आहे जे अधिवेशन बोलवलं जातं ते आहे, किंवा व्हीप नेता जो असतो गटनेता वगैरे. तर या ज्या काही गोष्टी येतात, किंवा राज्यपाल आणि मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ यांचा जो काही संबंध आहे. आता हल्ली निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालय, निवडणुकीविषयक वाद या गोष्टी खूप चर्चेत आहेत. तर हे पॉईंट व्यवस्थितपणे अभ्यासणं तुम्ही अपेक्षित आहे. तुम्हाला छोटा व्हिडिओ करायचा होता पण एक्सप्लेन करायला लागलं की तेवढा वेळ जातो, त्याच्याबद्दल सॉरी. बट तुम्हाला तुमच्या अभ्यासाला एक योग्य दिशा मिळेल. पॉलिटीचं नक्की मला काय करायचं आणि काय नाही करायचं याच्यातही. तरीही जर तुम्हाला वाटत असेल की मला याच्यातूनही शॉर्ट लिस्ट करायचं आहे तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की अगेन एकदा PYQ घेऊन बसा आणि PYQ मधून तुम्हाला जे वाटते की हे टॉपिक जास्त विचारले जातात त्याच्यावरती जास्त फोकस करा. जर तुम्ही पॉलिटीमध्ये पैकीच्या पैकी मार्क्सचा विचार नसाल करत आणि तुम्हाला वाटते की मला मॅक्झिमम स्कोर आला पाहिजे, किंवा माझा तो थोडासा हार्ड सब्जेक्ट आहे तर ॲटलिस्ट मी 10 पर्यंत 11 पर्यंत गेलो पाहिजे, तर मग याच्यातले टॉपिक जे आहेत, काही टॉपिक असे की ज्याच्यावरती जास्त प्रश्न नाही आहेत ते तुम्ही स्किप करू शकता. ऑलमोस्ट सगळ्याच टॉपिकवरती प्रश्न आहेत, पण तरीसुद्धा जर तसं वाटलं
तर मग PYQ घेऊन बसा आणि त्याच्यानुसार स्किप करा. रँडमली कुठलाही टॉपिक स्किप करू नका. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण पॉलिटीचे महत्त्वाचे टॉपिक जे आहेत ते पाहिलेले आहेत. आणखी कुठल्या विषयाचे महत्त्वाचे टॉपिक तुम्हाला असं वाटतं की घेऊन येणं गरजेचं आहे? ज्या पद्धतीने आपण पॉलिटीचं ॲनालिसिस केले याच पद्धतीने बाकी विषयांचं पण ॲनालिसिस करून ते टॉपिक तुम्हाला वाटते की हां, हे टॉपिक जर माहिती असतील तर आम्हाला तो सब्जेक्ट अभ्यासायला इझीज आहे, ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. परत एकदा सांगते, वॉरियर ऑफिसर 2.0 वरती जी मी सिरीज सुरू केलेली आहे, मिनिटांची तयारी तासांपेक्षा भारी, ती खूप हेल्पफुल ठरणार आहे. एक्झामच्या वेळेला तुम्हाला कळेल की हां, याच्यातून क्वेश्चन्स रिफ्लेक्ट झालेत. त्यामुळे जर ते पाहत नसाल व्हिडिओ तर ते पहा, कारण तिथून तुमची खूप चांगली तयारी होणार आहे. आणि दिवसातले तुम्ही 5-10 मिनटं टाईमपासमध्ये घालवता, त्याच्याऐवजी जर तिकडे घालवले तर काहीतरी आउटपुट त्याच्यातून तुम्हाला मिळेल. बाकी हा जो काही एक छोटासा प्रयत्न आहे तो तुम्हाला आवडला असेल अशी आशा आहे. तुम्हाला जर याचा स्क्रीनशॉट हवा असेल तर तुम्ही काढून घेऊ शकता. अदरवाईज तुम्ही लिहून तर घेतलेच असतील टॉपिक, व्हिडिओ पॉज करून सगळे टॉपिक जे आहे ते लिहून घेतले तरीसुद्धा चालेल. तुम्हाला आजचा हा जो व्हिडिओ आहे तो हेल्पफुल वाटला असेल अशी आशा आहे. जर वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर असेच व्हिडिओज मी घेऊन येत असते, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सो ते व्हिडिओज तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. आणि लवकरच भेटूयात आपण पुढच्या लेक्चरमध्ये. बाकी काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये मला न विसरता विचारा. ठीक आहे. थँक्यू.